नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत गिरी. मित्रांनो, मराठी मार्ग चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे बॅटरी पंप अनुदान योजना. या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्हाला 50% अनुदानावर फवारणी पंप मिळू शकते याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, नुकतेच शासनाने फवारणी पंप, नवीन बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदानासाठी शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. मित्रांनो, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप 50% अनुदान कृषी यंत्रसामग्री अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, ज्यामध्ये कृषी यंत्रासाठी अनुदान दिले जाते. आज आपण बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप योजनेसाठी लागणारी माहिती, म्हणजेच अर्ज कसा करावा, अर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, त्याची पात्रता व अर्जाचा नमुना, तसेच अर्ज भरतेवेळी घ्यावयाची काळजी हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची पात्रता नेमकी काय? मित्रांनो, पात्रता अशी की शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. शेतकऱ्याची शेतजमीन सुमारे 1 एकर असावी, म्हणजे 1 एकरच्या वरती जमीन चालणार नाही. शेतकऱ्याच्या जमिनीवर ऊस, सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर, मूग इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले गेलेले पाहिजे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही वरील पात्रतेमध्ये बसत असेल तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खाली दिलेली आहे. मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या. अर्ज करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शेतकरी असल्याचा पुराव्यासाठी जातीचा दाखला किंवा 7/12 उतारा किंवा 8 उतारा, शेतजमिनीची नोंदणी पुरावा, शेतजमिनीवर पिकाचे उत्पादन घेतल्याचा पुरावा किंवा हमीपत्र, पासपोर्ट साईज फोटो. मित्रांनो, आपण पात्रता काय व आवश्यक ती कागदपत्रे बघितली, पण अर्ज कसा करावा तो पुढील प्रमाणे. नेमका अर्ज या योजनेसाठी कसा करावा लागेल? तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. वरील तुम्हाला ऑप्शन दिसेल, बॅटरी पंप अनुदान योजना, या पर्यायावर क्लिक करायचं आहे. समोर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची आणि तुमचे स्वतःचे कागदपत्रे अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर अर्ज जमा करायचा आहे. मित्रांनो, आता आपण अर्ज तर केला, पण शेतकरी बंधू, नेमका तो अर्ज स्वीकारला गेला की नाही, का अर्ज पेंडिंग आहे ते कसे बघायचे? त्याचे सुद्धा आपल्याजवळ पर्याय आहे. ते पुढील प्रमाणे. नेमकी अर्जाची स्थिती कशी तपासावी? तर मित्रांनो, त्याच महाडीबीटीच्या वेबसाईटला भेट द्या. वरती बॅटरी पंप योजना या पर्यायावर क्लिक करा. समोर तुम्हाला अर्जाची स्थिती बघायला मिळेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती बघायला मिळेल. मित्रांनो, वरील माहितीच्या आधारे तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, तो म्हणजे अर्जाची मुदत किंवा कालावधी किती आहे? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या रूपात सांगू इच्छितो की या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना तुम्हाला कुठे मिळेल? तर मित्रांनो, त्याच महाडीबीटीच्या वेबसाईटला अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तो अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून भरू शकता. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा अर्ज भरताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या चुकांमुळे आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही, ते म्हणजे असे की अर्जातील सर्व माहिती अचूक भरा, कागदपत्रे योग्यरित्या स्कॅन करून अपलोड करा, अर्ज जमा करताना योग्य ती शुल्क भरा. मित्रांनो, न चूक करता व क्लिअर फोटो कॉपीचा वापर करून तुम्ही अर्ज करा. तुमचा अर्ज नक्की स्वीकारला जाईल व या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही घरबसल्या 50% अनुदान प्राप्त करू शकता. चला तर मित्रांनो, समोरचा व्हिडिओ वाट बघतोय तुझी.
आपले मराठी मार्ग चॅनल लवकर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.